नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्याकडे दही भात खाण्याची पद्धत फार जुनी आहे, तर आज मी कर्ड राईस करत आहे, जे शरीरासाठी सुद्धा खूप चांगलं आहे, खास करून उन्हाळ्यामध्ये। तर यासाठी मी सगळ्यात आधी एक मोठ्या भांड्यामध्ये 1 कप दही घेतलेलं आहे आणि आता हे दही मी फेटून घेत आहे, ज्यामुळे त्यामध्ये गाठ राहणार नाही। दही फेटून झालेलं आहे, त्यामध्ये आता मी 1 कप तांदूळ शिजवून घेतला होता, तर तो भात मी यामध्ये घालत आहे। तर या ठिकाणी थोडा असट असा भात मी केलेला आहे, कोरडा नाही। तर या ठिकाणी जर भात कोरडा असेल तर हाताने सुद्धा त्याला मॅश करून घालू शकता। तर हे दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी काळी मिरी पावडर टाकत आहे, पाव चमचा, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे पुन्हा एकदा मी मिक्स करून घेत आहे। या ठिकाणी मी तडका करून घेत आहे, त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालत आहे। मोहरी फुटल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालत आहे आणि छोटा पाव चमचा हिंग। आता यामध्ये छोटी पाव वाटी शेंगदाणे सुद्धा घालत आहे। तर हे शेंगदाणे चांगले खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरचीचे काप करून घेतलेले आहेत, ते सुद्धा घालत आहे। चमच्याच्या साहाय्याने त्याला हलवून घेत आहे। आता यामध्ये कढीपत्ता घालत आहे। गॅस बंद केलेला आहे आणि तडका तयार आहे। हा तडका मिश्रणावर घालायचा आहे। तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी 1 ॲपल बारीक कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये घालत आहे आणि त्यासोबतच थोडे डाळिंबाचे दाणे ते सुद्धा यामध्ये घालत आहे। तर कर्ड राईस तयार आहे। तर शरीरासाठी पौष्टिक असणारा असा कर्ड राईस जरूर करून बघा, जो शरीरासाठी सुद्धा खूप चांगला आहे आणि पचायलाही हलका आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।